दिल्या आहेत. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या वतीनं देशाच्या किनारी सुरक्षेबाबत जनजागृतीसाठी मुंबई इथं वंदे मातरम सायक्लोथॉन या भव्य उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या सायक्लोथॉनला हिरवा झेंडा दाखवून आज रवाना केलं जाणार आहे. या उपक्रमाअंतर्गत CISFच्या 65 सायकलपटूंचा चमू देशभरातील 9 किनारी राज्यात आणि 4 केंद्रशासित प्रदेशात प्रवास करेल. किनारी भागातील नागरिकांना अंमली पदार्थ, शस्त्र आणि स्फोटकी वस्तूंच्या तस्करी सारख्या धोक्यांपासून जागरूक करणं हा यामागचा उद्देश आहे. CISF सायक्लोथॉन याचं उद्दिष्ट आहे की जी कोस्टल सिक्युरिटी आहे त्याला आपण माहिती आहे की सगळ्यांना प्राधान्य आलेलं आहे की आमचा ह्यावेळेस कोस्टल सायक्लोथॉनचा थीमच आहे की सुरक्षित तट समृद्ध भारत. तर त्यासाठी सुरक्षित तट कसा होत याची जी जनजागृती करायचा हा या सायक्लोथॉनद्वारे आम्ही प्रयत्न करतो आहे. तर तिथून सायक्लोथॉन जाणार आहे आमची. जशी इथून आम्ही पश्चिमी तट आणि पूर्वी तट हे दोन्ही तट कव्हर करतो आहे आणि जसे तर जाणार आहे त्या गावामधून आम्ही ही जनजागृती करतो आहे, जनसंपर्क करून जनजागृती करतो आहे की कोस्टल सिक्युरिटी तुम्ही स्वतः तिथले स्थायिक रहिवासी कोळी बांधव हे या जे कोस्टल सिक्युरिटी आहे याच्यामध्ये कसे कंट्रीब्यूट करू शकतात. ते सरकारचे आईज अँड इयर्स है ना, डोळे आणि कान बनून ते पोलिसांना कशी मदत करू शकतात याबद्दल हा उद्देश आहे. जे आम्ही जनजागृती करतो आहे त्यामध्ये एक देशभक्तीचं प्रेरक आणि देशभक्तीची एक प्रेरणा मिळावी त्यासाठी आम्ही त्याला वंदे मातरम हे नाव ॲड केलेलं आहे. जेव्हा जेव्हा आमची जशी तुम्हाला माहिती आहे 28 जानेवारीपासून ही सायक्लोथॉन सुरू झाली आहे. तर वेस्ट कोस्टला ती झाली आहे आमची इथून लखपत फोर्टपासून सुरू झाली आणि ती पूर्ण डिस्टन्स कवर करत कोचीपर्यंत जाणार आहे. त्याचप्रमाणे पूर्व तटेवर जे बखाली बीच आहे तिथून सुरू होऊन ती कोचीपर्यंत पोहोचणार आहे. तर टोटल असं 6550 किलोमीटर अंतर हे CISFच्या 2 टीम कवर करणार आहेत. कोस्टल एरिया कसा आपण अंमली पदार्थ किंवा हत्यार यांच्या तस्करीसाठी यूज होत आहे आणि ते रोखण्यासाठी जे स्थानिक बांधव आहेत त्यांची मदत कशी होऊ शकते हे आम्ही त्या सुरक्षित तट या योजनेआधी आम्ही कवर करत आहोत. पाकिस्तान क्रिकेट मंडळानं T20 क्रिकेट